हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. एक महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची राजकीय घडामोड मी आपल्यासमोर घेऊन आलोय. वास्तविक पाहता मित्रांनो, पंतप्रधान हा देशाचा प्रमुख आहे. वास्तविक आपला तसा देशामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, परंतु पंतप्रधान यांना जास्तीचे अधिकार या देशानं आपल्या घटनेनं दिलेले आणि म्हणून देशाचा सर्वोच्च नेता म्हणून पंतप्रधान यांच्याकडे जास्त पाहिलं जातं, जरी अधिकार राष्ट्रपतींकडे अधिक असले तरी. आणि म्हणून असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस महाराष्ट्रात येतात आणि नेमकं अशा स्थितीमध्ये येतात की ज्यावेळेस त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट फोडलेला आहे, त्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते महाराष्ट्रात येत आहेत. आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांची फूट केलेली आहे त्या पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. मित्रांनो, शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहीर होत असताना किंवा त्यांना वितरित होत असताना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही हा संभ्रम होता. परंतु जे कोणी महाराष्ट्रातले जाणकार नेते आहेत, जाणकार मंडळी आहेत, जाणकार मतदार आहेत, त्यांना माहिती आहे की शरद पवार हे ज्येष्ठ नेते, ते जाणते नेते आणि महाराष्ट्राची संस्कृती पाळणारा तो नेता आहे. शब्द दिला आणि राजकारणाच्याही पलीकडे जाऊन ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील हा विश्वास सगळ्यांना होता आणि त्याच पद्धतीनं घडलं. शरद पवार हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु मित्रांनो, शरद पवार जरी नरेंद्र मोदी यांनी पक्ष फोडला असला तरी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना चॅलेंज केलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी यांना स्टेजवर चॅलेंज करणारा नेता हा महाराष्ट्राचा शरद पवार आहे हे संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिलंय. नेमकं काय घडलंय याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करतोय. कारण पुण्यामध्ये लोकमान्य टिळक हा मानाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आणि विशेषतः या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी यावं यासाठी शरद पवार यांनी गेल्या 3 महिन्यापूर्वी प्रयत्न केले होते. परंतु या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 70,000 कोटींचा घोटाळा आहे. अनेक घोटाळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर त्यांनी त्या ठिकाणी आरोप केला. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार घेऊन पक्ष फोडला आणि ते भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसले. शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत ते उपमुख्यमंत्री म्हणून आज राज्यामध्ये कारभार पाहत आहेत. ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत. असं असताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उपस्थित राहू नये, त्या ठिकाणी जाऊ नये अशी भूमिका राज्यातले जे कोणते विरोधी पक्ष आहेत, मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गट असतील, काँग्रेस असेल किंवा यासोबतच आता देशामध्ये जी इंडिया आघाडी झालेली आहे, या इंडिया आघाडीच्या नेत्याने सुद्धा शरद पवारांना आवाहन केलं होतं की आपण मोदी साहेबांच्या सत्काराला जाऊ नये. परंतु शरद पवार ऐकतील ते जाणता नेता कसे. शरद पवार या ठिकाणी कार्यक्रमाला गेले, ते मोदींसमोर उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे ते राज्याचे या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत म्हणून ते सगळ्यांच्या अगोदर त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि आल्यानंतर मोदींचं स्वागत सुद्धा त्यांनी केलं. मित्रांनो, हजारो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या ठिकाणी 2 ज्येष्ठ नेते एकमेकांशी कसे वागतात, भले ते विरोधात असतील, एकमेकांच्या विरोधात बोलत असतील, परंतु ज्यावेळेस अराजकीय कार्यक्रम असतो त्या ठिकाणी त्यांची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धत कशी असते हे महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलं. ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना पाहिलं, ते स्वतः त्यांच्याकडे गेले, त्यांच्या हातात त्यांनी हात घेतला. काहीतरी त्या ठिकाणी दोघांमध्ये विनोद झाला. दोघंही खळखळून हसले आणि हे हसत असताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर थाप मारली आणि त्यासोबत पुन्हा आणखी एक दुसरी थाप त्यांच्या हातावरती त्यांनी मारली. हे संपूर्ण महाराष्ट्रानं आणि जगानं पाहिलं. मित्रांनो, असं घडत असताना लोकही अचंबित झाले होते की नेमकं स्टेजवर घडतंय काय. परंतु यानंतर ज्यावेळेस शरद पवार बोलायला उभा राहिले त्यावेळेस मात्र त्यांनी अराजकीय कार्यक्रमात अराजकीय भाषण करून प्रत्यक्षपणे राजकीय टोले या ठिकाणी लगावले आणि नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे जे सर्वात म्हटलं जातं, त्यांना भर स्टेजवर हजारोंच्या जनसमुदायासमोर चॅलेंज केलं. ते असं केलं की त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की देशामध्ये एक वेळेस सर्जिकल स्ट्राईक झालं पाकिस्तान आणि भारताच्या बाँड्रीवर, ते भारतानं केलं. याची चर्चा देशभर आणि जगभर झाली, खूप चर्चा झाली. परंतु हे सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा नव्हतं, कारण याही कित्येक वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं आणि ते सुद्धा महाराष्ट्रात केलं होतं, विशेषतः पुण्यामध्ये केलं होतं. ही घटना त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस
औरंगजेबाची सत्ता होती किंवा औरंगजेबाचे सैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं. हजारो लाखोचं सैनिक या पुण्यामध्ये लाल महालामध्ये होतं आणि त्या ठिकाणी शाहिस्तेखान घरामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोजक्या मावळ्यांसोबत जाऊन आत राजमहालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि खऱ्या अर्थानं देशातलं आणि जगातलं पहिलं ते सर्जिकल स्ट्राईक होतं असं शरद पवार यांनी सांगून नरेंद्र मोदी यांना एक इशारा सुद्धा यामध्ये दिलेला आहे. तो इशारा असा आहे, माझं मत असं आहे की नरेंद्र मोदींना सांगताना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना घेऊन सुद्धा राष्ट्रवादी फोडली. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हे सर्जिकल स्ट्राईक केलंय, परंतु सावध राहा, कारण हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये सर्जिकल स्ट्राईक कसं केलं जातं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा शरद पवार आणि त्यांचे मित्रपक्ष सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत. हा कळत नकळत त्यांनी नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी इशारा दिलेला आहे. यासोबतच बोलताना लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आणि त्यांनी असंही सांगितलं की लोकमान्य टिळक हे ब्रिटिशांच्या सोबत लढले, त्यांनी वर्तमानपत्र काढलं, वर्तमानपत्रातून त्यांनी परखड अशी सरकारवर टीका केली. मात्र ब्रिटिशांचं म्हणजे इंग्रजांचं सरकार असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांवर कुठलीही कारवाई केली नाही, पत्रकारांना त्यांनी त्यांचं मत व्यक्त करताना रोखलं नाही आणि विशेषतः पत्रकार ब्रिटिश सरकारला न घाबरता सरकारच्या विरोधात सुद्धा लिखाण करत होते आणि आपलं आणि जनतेचं मत मांडत होते, त्यांना कोणीही रोखलं नाही. हा सुद्धा संदेश त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही दिला आणि त्यासोबत ब्रिटिशांचं सरकार असताना, इंग्रजांचं सरकार असताना सुद्धा आणि देश आपला पारतंत्र्यात असताना पत्रकारांनी लोकांची भावना आणि आपलं मत स्पष्टपणे त्या काळात व्यक्त केलं होतं. हा संदेश सुद्धा त्यांनी पत्रकारांना दिला आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीनं कुणाचीही सत्ता असो आपण लिखाण केलं पाहिजे, जनतेचा आवाज उचलला पाहिजे असा सुद्धा संदेश त्यांनी पत्रकारांना या ठिकाणी दिला. यासोबत हे सगळं बोलत असताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे अनेक कार्य आणि घटना त्या ठिकाणी सांगितल्या, परंतु हे सगळं सांगत असताना प्रत्येक इशारा ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला देत होते हे सगळ्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आलं. एवढंच नाही तर हा जो लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला जातोय, यापूर्वी तो इंदिरा गांधी यांना दिला होता, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही तो देण्यात आला होता, अटल बिहारी वाजपेयी यांनाही देण्यात आला होता. असे त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं सांगितली आणि या पुरस्काराची परंपरा काय आहे आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचंही आता नाव आलेलं आहे. म्हणजे आपण त्या नेत्यांचा काय आदर्श घेतला पाहिजे आणि या पुढच्या काळात कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे हा सुद्धा संदेश त्यांनी शरद पवार यांनी त्या ठिकाणी दिला होता. मित्रांनो, हे सगळं करत असताना शरद पवार हे जाणते राजे का म्हटले जाते हे सगळ्यांच्या लक्षात येते, कारण एवढ्या भरगच्च कार्यक्रमामध्ये मित्रपक्ष जे कोणी आपले असतील त्यांचा विरोध असताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती तर लावलीच, आपलं रोखठोक आणि स्पष्ट, खोचक आणि मार्मिक असं भाषणही केलं. परंतु हे करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती त्यांनी सांगितली की विरोधी पक्षातला कोणीही असो, तो जर एका लोकाभिमुख नेतृत्व असेल, देशाचं नेतृत्व करत असेल तर त्याला गटतट आणि राजकारण सोडून मान सन्मान दिला गेला पाहिजे, एकोपानं त्याच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिलं पाहिजे. एवढंच काय, या महाराष्ट्रातली संस्कृती या पद्धतीची आहे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मोदी यांना स्पष्टपणे सांगितलं. म्हणजेच एक प्रकारे आपण जे राजकारण करतायत ते राजकारण देशाला पटणारं नाही आणि आपण अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण करून जे पक्ष निवडून येत आहेत, जे लोक निवडून येत आहेत त्यांना फोडून आपण आपल्यासोबत घेऊन सत्तेमध्ये सहभागी होत आहेत, हे अतिशय चुकीची बाब आहे हे त्यांनी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा एक मोठा गट हा नाराज आहे आणि तो शरद पवार यांच्या संपर्कात आहे. त्यासोबत उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल याही नेत्यांच्या संपर्कात आहे. त्याचंही सर्जिकल स्ट्राईक हे लवकरच होईल हा संकेत भर स्टेजवर हजारोंच्या समोर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. याचं काय पुढे परिणाम होतील हे आपल्याला लवकरच दिसेल. हे मत आणि ही घटना आपल्यासमोर मांडणं मला योग्य वाटलं. आपल्याला काय वाटलं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.